नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या न्यूजबद्दल. तर मित्रांनो, या न्यूजमध्ये सांगितले आहे की लाडकी बहीण योजनेस ही रोखावीच लागेल. याबाबत उच्च सरकार न्यायालयाकडून सरकारची कानउघडणी केली गेली आहे. तर या न्यूजमध्ये काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेवरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व हक्काचे पैसे देण्यासाठी निधी नसल्यास 40,000 कोटींची ही योजना थांबवावी असा इशारा दिला आहे. कर्मचाऱ्यांचे पैसे देण्यासाठी पालिकेचे टेबल खुर्च्या विकण्याचेही सुचवले. सरकारच्या प्राथमिकतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या योजनेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली आहे. यानंतर महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सतत चर्चेतच असते. महायुती सरकारने 1.5 वर्षापूर्वी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1,500 रुपये देखील दिले जातात. या योजनेला भरभरून प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला याचा मोठा फायदा देखील झाला आहे. लाडक्या बहिणींनी त्यांना भरभरून मदत करत निवडूनही दिलं. मात्र सरकारच्या या योजनेवर बरीच टीकाही झाली. अनेकांनी या योजनेवर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र मात्र आजही लाडकी बहीण योजना सुरूच असून ई-केवायसी आणि पडताळणीनंतर लाभ घेणाऱ्या महिलांचा मात्र आकडा आता कमी झाला आहे. जवळपास 70 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या असून त्यांना आता योजनेचे पैसे दरमहा मिळणार नाही आहेत. दरम्यान आता हीच लाडकी बहीण योजना पुन्हा चर्चेत असून याच योजनेवरून उच्च न्यायालयाने तीव्र संताप व्यक्त करत सरकारला तसेच पालिकेलाही फटकारलं. त्यामागचं कारण म्हणजे पालिका प्रशासन हे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काचे पैसे देत नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यावरूनच न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. जर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पेन्शन व इतर लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे. एकीकडे सरकार लाडकी बहीण योजनेवर हजारो कोटींहून अधिक पैसे खर्च करत आहे. आता ही योजना रोखली पाहिजे असा निर्वाणीचा इशारा उच्च न्यायालयाने देत राज्य सरकारची तसेच पालिकेची कानउघडणी केली आहे. याबद्दल तुमचे काय मत आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा.